सर्वांना नमस्कार. मी कृष्णा. आज आपण द आर्ट ऑफ लेटिंग गो या पुस्तकाचा भाग 4 पाहणार आहोत. इतके दिवस आपण म्हणजे कुठलाही आजार जर दुरुस्त करायचा असेल तर पहिल्यांदा त्याचं निदान करायला लागतं, डायग्नोसिस करायला लागतं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर इलाज करायला लागतो, ट्रीटमेंट करावी लागते. आता इतके दिवस जे आपण केलं ते भाग 3 पर्यंत ते सर्व आपण डायग्नोसिस केलेलं आहे. आता आपल्याला प्रत्यक्ष ट्रीटमेंट करायची आहे. तर प्रत्यक्ष ट्रीटमेंट कशी करायची म्हणजे सोडून द्यायचं आहे तर ते आपल्याला कोणत्या साधनतंत्रांनी सोडून द्यायचं आहे ते आपण आजपासून पाहणार आहोत. आता आपल्या सर्वांना जर ह्या गोष्टी आवडत असतील तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष जे साधनतंत्र आहेत ते साधनतंत्र कोणती आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण आजपासून पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे सोडून द्यायचे ठरवा. सोडून द्यायचे ठरवा. आता सकारात्मक बदल घडवण्याची इच्छा प्रत्येकाचंच असते आणि ते घडवायचं ठरवणं आणि ते प्रत्यक्षात आणणं हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता पहिल्यांदा आपल्या सगळ्यात फर्स्ट काय करायचं तर माझ्या भावनिक दुःखाचं कारण काय आहे हे पहिल्यांदा स्वतःला विचारायचं आणि एकदा विचारलं मग आता मी या वेदनादायी आठवणीतून पश्चाताप किंवा निराशा यातून मुक्त जर झालो तर माझं आयुष्य कसं सुधरेल याचा विचार करायचा आहे. त्यानंतर याला मन आपलं विरोध करेल, लगेचच्या लगेच ही गोष्ट ॲक्सेप्ट करणार नाही. मग ते कारण कोणतं आहे म्हणजे आपलं मन ही सोडून देण्यासाठी आपल्याला विरोध करतं आहे याच्यासाठी कारण कोणतं आहे आपण ते शोधायचं आहे आणि एकदा ते सोडून द्यायचं ठरवलं की मग आता निर्णय घ्यायचा आहे तोही आपल्यालाच. कारण की आपल्यासाठी दुसरं कोणी निर्णय घेणार आहे का? नाही. मग आपल्यालाच निर्णय घ्यायचा आहे आणि निर्णय घेऊन लगेच त्याच्यावर अंमलबजावणी करायला सुरुवात करायची. मग आपलं आयुष्य जर आपण आता हा निर्णय घेतला सोडून द्यायचं आहे मग आपलं आयुष्य कसा सुधरेल याचा जर विचार केला की लगेच आपला आत्मविश्वास त्याच क्षणाला आपला आत्मविश्वास वाढायला सुरुवात होईल. साधनतंत्र आहे आपली भावनिक अवस्था ओळखायचे. आपली भावनिक अवस्था ओळखायचे. आता एखादी गोष्ट सोडून देण्याआधी तिचा आपल्या भावनिक स्थितीवर काय परिणाम आहे याचा आपल्याला विचार करायचा. म्हणजे जर ती गोष्ट सोडून द्यायचे म्हणजे आपल्याला संताप येतो का, आपल्याला राग येतो का, का आपल्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना आहे का, आपल्याला दुःख होईल ती गोष्ट सोडून दिल्यानंतर, या सगळ्या बाबींचा विचार करायचा. समजा एखादी नातं आहे ते अपयशी झालेलं आहे मग आपल्या मनात राग असतो मग त्याचाच राग आपण इतर क्षेत्रावरही काढायला लागतो. म्हणजे कामाच्या ठिकाणी आपल्याला चिडचिड झाल्यासारखी होते, वैतागल्यासारखं होतं. आपण मित्रमैत्रिणीसोबत बसलेलो असो, आपल्या रिलेटिव्हसोबत बसलेलो असो, आपण तिथेही चिडचिड करायला सुरुवात करतो. आपले जे अनोळखी लोक आहेत त्यांच्यासोबतही आपण उतावळीपणानं वागायला सुरुवात करतो. मग आपल्या मनोअवस्थेवर म्हणजे आपल्या मनाच्या अवस्थेवर हे सगळे प्रभाव टाकणारे जे घटक आहेत याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. आता आपली भावनिक स्थिती समजून घेणं, तिचं मूल्यमापन करणं आणि त्याचं व्यवस्थापन करणं याला भावनिक बुद्ध्यांक असं म्हणतात. म्हणजे आपला भावनिक बुद्ध्यांक लक्ष देऊन आहे का, भावनिक स्थिती समजून घेणं, तिचं मूल्यमापन करणं आणि त्या भावनांचं व्यवस्थापन करणं याला भावनिक बुद्ध्यांक म्हणतात. आता ज्यावेळेस आपल्याला आत्मभान असतं म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ फक्त आणि समजून घेऊन तपासू त्यावेळी आपण या गोष्टी व्यवस्थित करू शकतो, सोडून देऊ शकतो. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एका ठिकाणी बसून शांत बसायचं. नंतर काय करायचं आहे स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की मला काय वाटतं आणि कशामुळं वाटतं. तिसरा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आपण ज्यावेळेस कामाच्या ठिकाणी असतो म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्यावेळेस सर्वजण असतात त्यावेळी आपल्या भावनांचा आपल्या वागण्यावर काय परिणाम होतो आणि आपण एकटं ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपल्याला काय परिणाम होतो आपण हे विचार करायचे. त्यानंतर हे सगळं आपल्याला लिहून काढायचं आहे आणि मग त्याच्यावर स्टेप बाय स्टेप आपल्याला ॲक्शन करायची. नंतर नंबर 3 नकारात्मक भावनांना बाहेर वाट काढण्यासाठी एक आपल्याला आउटलेट काढायचं. मग आउटलेट हे अतिशय महत्त्वाचं आहे बरं का. म्हणजे आपण काय करतो की आपली आतली भावना आतच दाबून ठेवत असतो, तिला आउटलेटच काढत नसतो किंवा मग तिला कुठंतरी वेगळ्या चुकीच्या मार्गाने आपण त्याला घेऊन जात असतो. दुःख सोडून देणं
हे सोपं होतं. जर आउटलेट जर आपले असेल ना तर आपल्याला हे दुःख सोडून देणं हे सोपं होत असतं. म्हणजे जसं की आपण जिममध्ये जाणं, खेळणं, घराची स्वच्छता करणं, रनिंगला जाणं, मित्रांशी बोलल्यानंतर आपल्याला बरं वाटत असेल तर आपण मित्रांशी बोलणं, काही वेळा आपण वाचन, ध्यानधारणा, चित्रकला, आपल्याला एखादा छंद असेल तो जर आपण करायला लागला तर आपल्याला व्यवस्थित वाटतं. आपला आनंद कशात आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आणि एकदा आपला आनंद कशात आहे हे शोधलं म्हणजे एखाद्या वेळेस पिक्चर पाहणं असेल, गाणं असेल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधायच्यात आणि मग लगेच प्रत्यक्ष कृती करायला सुरुवात करायची. आता आपण काय करतो, स्वतःला म्हणजे हे दुःख आहे म्हणून आपण असं कोंडून बसत असतो. तर कोंडून बसल्यानं काय होतं की सोडून देणं कठीण वाटतं आपल्याला. मग आपण काय करतो की आपल्याला दुःख होत असतं, मग आपण इतरांपासून वेगळे होतो, कोंडून बसतो, गुरफटून जातो, त्या दुःखाचाच विचार करत बसतो. आता हे सर्वसामान्य जरी असलं तरी अशा वेळी आपलं भावनिक दुःखाच्या स्तोत्रावर आपलं लक्ष याच्यावर न जाता इतर गोष्टीपासून आपण दूर 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 जातो. मग आपल्याला हाच क्षण असतो, धिस इज द मुवमेंट, की आपल्याला या मुवमेंटला आपल्याला ज्या आवडत्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. म्हणजे मग त्यावेळेस आपल्याला वाटतं की नको आपण असंच राहायला पाहिजे, पण आपल्या आनंदाकडे जाण्यासाठी हाच क्षण असतो. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्या गोष्टी करण्यासाठी आपण स्वतःवर एक सक्ती करायला पाहिजे. कंपल्सरी आहे, हे करायलाच पाहिजे. आणि यानं होतं काय की आपल्या ज्या नकारात्मक विचार आहेत, आपल्या ज्या नकारात्मक भावना आहेत, याची जी एक साखळी तयार झालेली असते ती साखळी तुटून जाते. आपल्याला जी आपली भावनिक गुंतवणूक कमी झालेली असते, म्हणजे आपला जो उद्देश आहे तो आपला साध्य होत असतो. म्हणजे आपण जे गुरफटून बसलेले आहे ते आपण याच्यापासून दूर जाऊन आपल्याला साध्य होत असतं. आता 4 नंबरचं साधन तंत्र आहे, आपल्या गरजा पूर्ण होतात की नाही ते पाहायचं. म्हणजे आपला एक जो नातेसंबंध असतो तो अपयशी ठरला की आपल्याला असं वाटत असतं की यातून आपल्याला कमीत कमी प्रेम आणि सोबत मिळत होती. एखादा आपला बिझनेस आहे तो अपयशी झालेला आहे तरी आपल्याला असं वाटत असतं की मी याच्यातून आपलं काहीतरी कर्तृत्व सिद्ध करतोय, माझा आत्मविश्वास आहे. किंवा मग इतरांच्या अपेक्षा, आपल्या व्यक्तिगत किंवा लाभ आपल्याला झाल्यासारखे असे वाटत असतात. आता ही जी समजूत असते ना ही चुकीची असते. हे आपला भ्रम असतो की आपल्याला याच्यातून काहीतरी भेटतंय, आपली गरज पूर्ण होतीये हे आपल्याला वाटत असतं. मग त्यावेळी काय करायला पाहिजे, एखादी गोष्ट सोडून द्यायची असेल तर खरोखरच ती गोष्ट आपल्या गरजा भागवत आहे का, खरंच आपल्या गरजा ते पूर्ण होत आहे का, याचा शांतपणानं विचार करायचा. आता पहिल्यांदा आपल्याला काही स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की समाधानी वाटण्यासाठी मला काय पाहिजे. प्रेम, माया, आत्मविश्वास, स्वातंत्र्य किंवा इतरांप्रतीची आपल्याला परानुभूती, मुबलक संधी आपल्याला मिळत आहेत का हे आपल्याला पहिल्यांदा विचारायचे. त्यानंतर ज्या गोष्टी आपण धरून ठेवल्या आहेत त्यामुळं आपल्या कुठल्या गरजा भागत नाहीत हे एकदा आपल्याला ओळखायचं आहे. आणि मग एकदा आपण ओळखलं की हे जे भावनिक बंध आहेत ना हे तोडून आपण सहजपणे पुढे जाऊ शकतो. आता गरजांच्या क्रमासाठी मॉस्लो यांनी सांगितलेला गरजांचा क्रम या संदर्भात अतिशय उपयुक्त ठरतो. म्हणजे कसं, एखादी गोष्ट सोडून द्यायची आपल्याला, ती खरोखरच आपल्या गरज भागवतंय का, आपल्या गरज काय आहे हे पाहावं लागेल. म्हणजे व्यवस्थित पद्धतीनं त्याचा क्रम लावावा लागेल. तर तंत्र नंबर 5, तुम्हाला कशामुळं आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे मिळेल, साध्य होईल हे आपल्याला पाहायचं. आता उद्देश, आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे ना तो आपल्याला प्रेरणा देत असतो, आपल्याला निर्धार करायला लावत असतो आणि प्रत्यक्ष कृती करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. त्याचा आपल्या वर्तनावर प्रभाव पडत असतो, म्हणजे त्याचा आपल्या वागण्यावर प्रभाव पडत असतो. जीवनाचा जो उद्देश आहे ते आपल्या जीवनाला एक अर्थ देत असतो. उद्देश जर आपण जागरूक नसू तर आपण ते भूतकाळाचं जे बोट आहे ना ते आपण तसंच घट्ट पकडून ठेवलेलं असतं. तर मग आपल्याला जीवनाचा उद्देश कशामुळं मिळेल हे आपण कसं ओळखायचं, हाऊ टू फाइंड, तर आपल्याला ते स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत. आता इथे एक स्वाध्याय आहे. आता प्रत्येक तंत्राला काही स्वाध्याय आहेत, पण हा जो आहे जीवनाचा उद्देश याचा स्वाध्याय अतिशय महत्त्वाचा आहे. आता काय आहे तर पहिल्यांदा स्वतःला प्रत्येकाला एक प्रश्न म्हणजे प्रत्येक एक प्रश्न विचारायचा आहे. तर पहिला प्रश्न काय आहे, मला आनंद कशामुळं होतो. आता ज्या गोष्टी करण्यामुळं म्हणजे स्वतःला आनंद होतो का फक्त आपण दुसऱ्यांना एक छाप टाकण्यासाठी आपण ती गोष्ट करतोय हे आपल्याला पहिल्यांदा शोधायचं.
नंतर दुसरा प्रश्न विचारायचा आहे, आपण कशामुळे रोमांचित होतो, म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला भावनिक प्रतिसाद आपल्याला जागृत करतात, म्हणजे आपल्याला पॅशनेट कशामुळे होतो, मनापासून आवडतात ह्या गोष्टी. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे आपल्या मूल्य म्हणजे हे जे आपले इथिक्स असतात ह्याच्यासोबत जुळण्याची शक्यता असते. म्हणजे हा प्रश्न विचारायचा आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारायचा आहे, मला कोणतं काम चांगलं जमतं. म्हणजे कामं तर आपल्याला भरपूर सारे जमत असतात, पण त्यातल्या त्यात सगळ्यात चांगलं आपल्याला काम कोणतं जमतं हे आपल्याला शोधायचं. म्हणजे कशात आपलं एक खूप सारं प्रावीण्य आहे, म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रावीण्य आहे, त्याच्यात आपल्याला स्किल्स आहेत खूप चांगले आहेत, तर आपल्याला ती गोष्ट करायची. त्यानंतर चौथा प्रश्न विचारायचा आहे, मला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते. आता काही वेळा काय होत असतं की एखादी गोष्ट आपल्याला करायची, पण त्याच्यात जर आपल्याला भीती वाटत असेल तर ती गोष्ट करण्यासाठी आपण टाळत असतो, किंवा अपयश येईल आपल्याला, आपण ते नाही करायला पाहिजे बाबा असं म्हणून आपण टाळत असतो. तर भीती कशाची वाटते हा चौथा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. पाचवा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, मी 5 वर्षात जगाचा निरोप घेणार आहे हे जर मला कळलं तर मी माझा उर्वरित वेळ कशा प्रकारे घालवी. आता हे आपल्याला वाईट वाटतं की असं म्हणजे मृत्यूबद्दल आपण जर बोललं तर आपल्याला दुःख होतं किंवा आपल्याला हे वाईट वाटतं, पण हा आवश्यक आहे. का आवश्यक आहे, मर्यादित वेळ आहे हे आपल्याला लक्षात आलं तर आपण त्या दृष्टीने काय करतो, अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवरच आपण फक्त वेळ घालतो. बरं लक्षात द्या, आपल्याकडे मर्यादित वेळ आहे आपल्याला कळालं की आपण काय करत असतो, अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवरच लक्ष केंद्रित करत असतो, इकडे तिकडे टाइमपास करत बसत नाही. आणि त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आजपासून 10 वर्षांनंतर मला काय बनायला आवडेल. आजपासून 10 वर्षांनंतर मला काय बनायला आवडेल. कशासाठी, तर आपला भविष्यातील ओळख आणि उद्देश याबाबत चिंतन करण्यासाठी आपल्याला हा प्रश्न अतिशय उपयोगाचा आहे. म्हणजे भविष्यातील ओळख आणि आपला उद्देश याबाबत आपल्याला चिंतन करायचे, याच्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारायचा आहे, मी जर आयुष्याच्या अखेरच्या काळात मागं वळून पाहिलं, जर पाठीमागं वळून पाहिलं तर मी आयुष्य यशस्वीरित्या जगलो आहे का असं मला वाटतं का, हे आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. आता हा प्रश्न आपल्या आयुष्याबद्दल जे काळ येणार आहे त्याच्या आधीच आपण चिंतन करत आहोत, आणि चिंतन करायला लावण्यासाठी हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. या प्रक्रियेतून आपल्याला त्रासदायक स्मृती म्हणजे ज्या आठवणी आहेत, जे उदासवान विचार आहेत, जे अर्थशून्य आपलं जे आयुष्य आहे हे सगळं सोडून देण्यासाठी योग्य कसं आहे हे प्रश्नोत्तरं आपल्याला प्रयत्न करत असतात. तर आपल्याला हे करायचं आहे. तंत्र नंबर 6 आहे भावनिक दुःख स्वीकार. आता बरेच जण काय करतो की आपण आपलं भावनिक दुःख जे आहे ते टाळत बसतो, किंवा मग त्याचं दुसऱ्या चुकीच्या गोष्टी करत असतो, की जसं की म्हणजे मग ड्रिंकिंग करणं, किंवा मग एखादी अंमली पदार्थ जे आहेत अतिशय घाणे म्हणजे अतिशय डेंजर जे असू शकतात, आपण ते अंमली पदार्थ करतो, किंवा मग स्वतःला इजा करून घेतो, हात कापून घे, काहीतरी कर, हे असे अतिशय चुकीच्या गोष्टी आपण करत असतो. जर आपल्याला दुःख सोडून द्यायचं आहे ना तर असं पळापळ करून जमणार नाही, आपल्याला त्याचा थेट सामना करावा लागेल. आता भावनिक दुःख टाळत राहण्याऐवजी आपल्याला ते व्यवस्थित समजून घ्यावं लागेल, आणि एकदा जर आपण ते समजून घेतलं की मग त्याचं व्यवस्थापन केलं की मग आपण त्या भावनिक दुःखाचा सामना करायचा आहे. आता इथं एक काही स्वाध्याय करायचा आहे. आता काय स्वाध्याय आहे की जर आपलं दुःखी किंवा राग किंवा आघातग्रस्त दुर्बल म्हणजे आपल्याला आपण काय वाटतोय हे आपल्याला शोधायचं. म्हणजे मला राग येतोय का मग मला अतिशय आपल्यावर खूप इम्पॅक्ट झालेला आहे, का मग मी अतिशय असं कमजोर होऊन गेलेलो आहे, का आपल्याला एकाकी पडलेलो आहे, खिन्न झालेलो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण शोधायचे. आणि हे यादी एकदा केली की मग आपण ह्याच्यावर काम करायला सुरुवात करू शकतो. आता 7 नंबरचं तंत्र आहे महत्त्वाचे धडे शिका. आता आपल्या सगळ्यांनाच काय होत असतो, पश्चाताप होत असतो. म्हणजे एखादी चूक झाली, आता पण ती चूक तर झाली, पण आता मग त्याचा पश्चाताप होत असतो. आपण चुका करत असतो, अतिशय चुका सुमार दर्जाच्या चुका करत असतो. पश्चाताप हा आयुष्यातला अटळ भाग आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण तो पश्चाताप धरूनच ठेवला पाहिजे. हा पश्चाताप धरून ठेवणं म्हणजे यातून काहीही शिकलं नाही अशी स्वतःलाच कबुली देणं आहे. आता यातून जर आपण धडा घेतला, यातून जर आपण काहीच धडा घेतला नाही असं यातून होतं. पण आपल्या ज्या चुका आहेत ना त्या आपल्या शिकण्यासाठी अतिशय जबरदस्त संधी देत असतात. फक्त त्या तपासण्यासाठी आपली इच्छा पाहिजे. आता हे जे धडे आहेत हे आपल्याला म्हणजे एकदम
निकामी करून टाकलेले आहेत का आपल्याला एक आशावादी बनवलेले आहेत, आपल्यात आत्मविश्वास तयार केलेले आहेत, हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. आता काय करायचं आपल्याला, तर आपल्याला काही परत प्रश्न विचारायचे आहेत. आता प्रत्येक टप्प्यावर तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला आत्मभान, आत्मबोध, आत्मजागृती अशाच गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला स्वतःमध्येच सगळं करायचं आहे, दुसरं येऊन कोणी काही करू शकत नाही. आपल्याला स्वतः आपल्यात जर बदल करायचा असेल तर दुसरा कोणी करू शकत नाही, आपण स्वतःच करू शकतो. मग पाहूया आपण की आत्मभान, पश्चाताप ह्या काय आहेत त्या. मला या गोष्टीचा पश्चाताप का होतोय हा प्रश्न विचारायचा आहे. आता जर आपल्याला होणारा जो पश्चाताप आहे किंवा एखादं तीव्र खेद आहे, हे जर आपल्याच कृत्यामुळे होतो का इतर कोणत्या कृत्यामुळे होतो. आता हे कशासाठी की जर आपल्या कृत्यामुळे होत असेल तर आपण त्याच्यावर नियंत्रण करू शकतो, पण जर दुसऱ्या कृत्यामुळे होत असेल तर आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तर पुढचा प्रश्न विचारायचा आहे की मी काय साध्य करण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे याचं प्रामाणिकपणाने उत्तर द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्या अपेक्षांना पुरे पडण्यात आपण जर सपशेल अपयशी ठरत असोल अशा कृती, वर्तन, निर्णय हे आपण करत होतो का. मग शेवटी एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की मी या अनुभवातून काय शिकलो. भविष्यात आपल्याकडून तीच चूक होणार नाही यासाठी आपल्याला या प्रश्नाची मदत होणार आहे. म्हणजे चुका तर आपण करतो, पण जर तीच चूक परत परत करत असेल तर आपण मूर्ख, आपल्यासारखा मूर्ख कोणीच नाही. तर आपल्याला पहिल्यांदा एकदा चूक कळाली की त्याच्यातून आपल्याला बोध घ्यायचा आहे आणि ती चूक आपल्याला टाळून द्यायची. तर आज आपण इथंच थांबूया, परत भेटू नवीन तंत्र घेऊन. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.